ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शांति शांति शांतिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। आता आपण हे पाहतोय की भक्तीची अद्वितीयता कशी आहे। म्हणजे भक्तीला अद्वितीय, भक्ती ही एकुलती एक अशी आहे की तिच्यासारखं या विश्वात कोणीही नाही। मग ती एकमेव अद्वितीय कशी आहे, तर त्याच्यात आपण पहिलं सूत्र पाहत होतो, त्याच्यात 2 गोष्टी सांगितलेल्या आहेत। सा न कामाय माना, न कामाय माना म्हणजे तिला कामनेची अपेक्षा नसते, कुठलीही इच्छा न ठेवता भक्ती केलेली असते। ही परमभक्ती म्हणजे काय, कोणतीही इच्छा नसते, केवळ आणि केवळ प्रेम, फक्त ईश्वरावर प्रेमच, बाकी त्याच्यात इच्छा काही नाही। आणि दुसरी जी भक्ती असते ती आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी भक्ती असते। इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणजे काय, तर काहीतरी आपण मागतो, म्हणजे खूप भक्ती करतो आणि मागतो। आणि हे आता मी थोडक्यात सांगते अगदी, कारण काल खूप झालेलं आहे याच्यावर। काहीतरी भक्ती करून मागणं म्हणजे काय आहे माहिती का, की ती गोष्ट मिळाली आपल्याला की ती भक्ती कमी होत जाते, कारण वस्तू मिळण्यासाठी ती भक्ती असते। तोपर्यंत आपण तळमळतो भगवंतासाठी, पण कालांतराने काय होतं, आपण भगवंताला विसरून जातो, कारण आपल्याला हवी ती वस्तू मिळते आणि पुन्हा आपण या मायेच्या चक्रात फिरत राहतो। ही असते कामना भक्ती। कामना भक्ती जी असते ना, म्हणजे कोणची तरी इच्छा प्राप्त करण्यासाठी, तर ती भक्ती ही कमी कमी होत जाते वस्तू मिळाल्यानंतर। परंतु जी परमभक्ती आहे त्याला कोणत्याही कामनेची इच्छा नाही, काहीतरी पाहिजे आहे म्हणून भक्ती केलेली नाही आहे। त्यामुळे ती भक्ती कितीही करा, ती दिवसेंदिवस ती भक्ती काय होते, वाढतच जाते, अजून अजून वाढते, कमी होण्याचं नावच नसतं। इतकी वाढते की तो त्या भक्तीतच पूर्णपणे तो भक्त रंगून जातो। आणि दुसरं, भक्तीला एकमेव असं का म्हटलेलं आहे, दुसरं त्याचं कारण असं की निरोध रूपत्वात, निरोध रूप आहे तिचं। निरोध रूप म्हणजे काय, ती त्यागरूप आहे। त्यागरूप म्हणजे काय, तर मनातल्या सगळ्या विचारांचा तिथे लोप होतो। कुठलीही गोष्ट रमण्यासारखी किंवा हवीशी वाटण्यासारखी काहीही राहत नाही। काही असो, बघा एरवी काय होतं, उदाहरणार्थ रोजची काय सिरियल आहे, काय पिक्चर आहे, काय प्रोग्राम आहे, काय गायनाचा प्रोग्राम आहे, याच्यात आपण खूप रमतो। पण एखादं समजा पाहुणे यायचे किंवा एखादं फंक्शन आपल्या घरातलं जवळ आलं आहे किंवा मुलांच्या दृष्टीने एखादी परीक्षा जवळ आली आहे, मग आता मात्र ते कशातच रमत नाहीत।
त्या असलं जरी किती चांगलं, नाही नाही मला नाही वेळ, नाही आज नाही मला टी व्ही पाहता येणार, थोड्या वेळाने पाहुणे येणार आहेत, म्हणजे आपण त्याच्यात रमत नाही. याला म्हणतात निरोधरूपत्वात. निरोधरूप प्राप्त करणं म्हणजे काय, तर इतर सगळ्याचा ऑटोमॅटिक त्याग होणं. इतर सगळ्या गोष्टींचा ऑटोमॅटिक त्याग होणं म्हणजे निरोधरूप प्राप्त करणं. आपण मनातून सगळ्या विचारांना कमी महत्त्व दिलं जातं आणि एकुलती एक भक्ती, त्याच्यातच मुळी आपण रमून जातो पूर्णपणे. याला म्हणायचं निरोधरूप. आणि आता काय होतं बघा, काल मी याचं पूर्ण खूप एक्सप्लेनेशन दिलं, खूप समजावून सांगितलं की आपण शरीर निरोगी ठेवण्याची धडपड करतो, आपण मन आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपण बुद्धी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो, इंद्रियांची तहान भागवण्याचा प्रयत्न करतो, त्यांना तृप्त करण्याचा प्रयत्न करतो. आता हे सगळं आपण का करत असतो, तर ते जे कारण आहे ते आपल्याला आतमध्ये असतं ते कारण, पण ते आपण जाणण्याचा प्रयत्न करत नाही. तर हे सगळं फायनली आपण का करतो, मुख्य उद्देश काय आहे मनुष्य जन्माचा, तर परमस्वरूप प्राप्त करून घेणं. आणि ते प्राप्त करण्यासाठीच आपण सगळ्या इच्छा तृप्त करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्या इच्छा कधीच तृप्त होत नाहीत. कारण फायनली हे कशासाठी आहे हेच आपण विसरलो आहे. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट करत असू तर आपण ते कशासाठी करतोय हे विसरून जातो आणि त्याच्यात रमून जातो. असं होतं कामा नये. तर सतत आपल्या पुढे आपलं ध्येय हे सतत असलंच पाहिजे. म्हणून काय होतं माहिती का, हा भक्त, हा जो परमभक्त आहे, हा जी म्हणून इच्छा करेल ना, कोणतीही इच्छा करेल, तो कोणत्याही मागण्या करेल, तर त्या कशासाठी असतात माहिती आहे का, फक्त एका परमेश्वरासाठीच त्या मागण्या असतात. फक्त एका परमेश्वरासाठी त्या मागण्या असतात, बाकी काही नाही. काय मागणी मागतो तो, की माझी खूप भक्ती वाढू दे, भगवंता मला इतकं चांगलं वाटतंय की तुझ्याच बरोबर मला सतत राहता येऊ दे, तू माझ्या मनातून कधीही जाऊ नकोस, तू सतत माझ्याजवळ राहा, तुझा सहवास कधीही मला वियोग होऊ देऊ नकोस, सतत माझ्याबरोबर राहत राहा, अशा त्याच्या सगळ्या मागण्या असतात. असं असतो हा परमभक्त. आता त्याला सगळ्या जगातल्या ज्या वस्तू आहेत त्याच्यात त्याला रस वाटत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, जगातल्या वस्तू प्राप्त करण्यासाठी होतं काय माहिती का, की त्याला आपल्याला बघा काहीतरी राग निर्माण होतो, क्षोभ निर्माण होतो, मन उचंबळून येतं, मिळेल का नाही याची मनात भीती वाटते, असंतोष निर्माण होतो आपल्या मनात, अजून काय काय होतं, आपण बेचैन होतो, आपण दुसऱ्याचा द्वेषमत्सर करतो. या विश्वातल्या वस्तू मिळवण्यासाठी हे सगळं होतं. कारण त्या विश्वातल्या वस्तू आपल्याला सुखदुःख, तात्पुरतं सुखदुःख प्राप्त करून देणाऱ्या असतात. म्हणजे वस्तू मिळाली, चांगल्या स्वरूपात मिळाली की सुख होतं, वेळेत मिळाली की सुख होतं. वस्तू वेळेत नाही मिळाली, फार उशीर लागला किंवा मिळालीच नाही, किंवा मिळाली तर कशी तुटकी मुटकी मिळाली तर दुःख होतं. म्हणजे हाती लागलं तर सुख, हाती नाही लागलं तर दुःख. अशा या विश्वामधल्या भौतिक जगामधल्या वस्तू असतात, त्यांना प्राप्त करून घेणं
ते संपादन करणं म्हणजे मिळवणं आणि त्यांचा उपभोग घेणं, याला कितीतरी कष्ट लागतात, चिंता लागतात आणि कितीतरी हलक्या दर्जाच्या आपल्या भावना निर्माण होतात की नाही मनामध्ये. याला मिळालं, मला नाही मिळालं, असं यांनी काय केलं, पार्शिलिटी केली वगैरे आपण म्हणतो. आणि मग आपण काय होतं, आपल्या भगवंताच्या विचारापासून आपण दूर 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 जायला लागतो. ते होता कामा नाही, कधीही हे मात्र होता कामा नाही. आणि ज्याला केवळ आणि केवळ ईश्वर प्राप्त करायचं आहे त्याला हे काहीही नको असतं. याचा अर्थ तो संसार सोडत नाही, पण जे आवश्यक आहे तेवढं करून त्याला फक्त ईश्वरच हवा असतो. आणि केवळ इतर सर्व वस्तूंचा त्याग या भाषेतच भक्त ईश्वराशी बोलत असतो. अत्यंत प्रेम असतं, म्हणजे काही फक्त भक्ताचंच प्रेम असतं असं नाही, तर त्याला हा अनुभव येतो की माझं भगवंतावर आणि भगवंताचं माझ्यावर अफाट प्रेम आहे, हा भक्ताला अनुभव येतो. मग भक्ताचा हा जो त्याग आहे हा नेमका कसा आहे हे आता पुढच्या 8व्या सूत्रामध्ये सांगतात की भक्त मग ईश्वरासाठी त्याग करतो, म्हणजे सगळे विचार, वस्तू, व्यक्ती सगळं बाजूला ठेवतो आणि ईश्वर एके ईश्वर. मग हा त्याग त्याचा कशा स्वरूपाचा आहे ते आता पुढच्या 8व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. निरोधस्तु लोकवेद व्यापारन्यासः. निरोधस्तु लोकवेद व्यापारन्यासः. सगळ्यांचे अर्थ निरोधातु. निरोध होतो म्हणजे काय, त्याग होतो. मागच्याच सूत्रामध्ये पाहिलंय. म्हणजेच काय होतं, सगळ्या गोष्टींपासून तो दूर जातो. कशापासून तो दूर जातो बरं? लोक, वेद, लोक म्हणजे लौकिक या विश्वातल्या, व्यवहारातल्या. वैदिक म्हणजे कर्मकांड, पूजा, सगळे यज्ञ आणि काय ते अग्निहोत्र, हे जे सगळे कर्मकांड आहेत, पूजा आहेत, जोपर्यंत भक्ती निर्माण नाही होत तोपर्यंत भक्ती निर्माण होण्यासाठी पूजा केलीच पाहिजे. परंतु जेव्हा हा खरा भक्त असतो त्यावेळी पूजा बीजा काही नाही. पूजा हे एक माध्यम होतं भगवंतापर्यंत पोहोचायचं. आता तो भगवंत आणि तो एकच झालेत ना. आता तो पोहोचलेला आहे पूर्ण. आता त्याला गरज नाही आहे शिडीची, उंच गेलाय तो. त्याच्यामुळे लौकिक आणि वैदिक याचा अर्थ काहीतरी नामस्मरण करणं, होम, यज्ञ, हवन किंवा अग्निहोत्र, पूजा, जपजाप्य, मंत्र म्हणणं, हे सगळ्यापासनं किंवा कीर्तन भजन करणं ह्याच्यापासनं तो दूर गेलाय. वैदिकसुद्धा आणि लौकिक व्यापारसुद्धा यांचा सगळ्याचा त्याने त्याग केला. म्हणजे सगळ्या गोष्टी आता लोप पावल्यात त्याच्या जीवनातनं. सगळं संपलं. एक म्हणजे एक, केवळ भगवंत. आता त्याला कशाचंही महत्त्व नाही आहे. कोणत्याही क्षेत्रात आता तो काम करू दे बरं का. पण आपलं कसं असतं,
काहीतरी जबरदस्त इच्छा, काहीतरी मिळवायचंय, तो काय करतो? तो सगळ्या क्षेत्रात काम करतो. म्हणजे या विश्वामध्ये आपण जसं काम करतो तसं तोही काम करतो, नाही असं नाही. पण त्याचं मन संपूर्णपणे ईश्वराच्या भक्तीमध्ये आणि त्या भक्तीमुळे परमानंदामध्ये, परम आनंद ह्याच्यात त्याचं मन बुडून गेलेलं असतं. आणि त्याला काय, हे जे सगळं तो काम करतो ते काम म्हणजे सुद्धा भगवंताचीच लीला आहे. कसा भगवंत माझ्याकडून काम करून घेतोय अशी त्याला मजा वाटते. तो अतिशय म्हणजे भगवंताचं आपल्यावर किती प्रेम आहे, अशा भगवंताच्या प्रेम लीला तो पाहत असतो. किती प्रेमळपणाने भगवंत आपल्याकडनं काम करून घेतोय. आता तो थकत नाही कामामध्ये, त्याला घाम गळाला आपला म्हणून वाईट वाटत नाही, काही नाही. इतर सगळ्या कामना, सगळ्या इच्छा त्याच्या अंतःकरणातनं आता निघून गेल्या आहेत. पण एक मात्र अतिशय महत्त्वाचं आहे की तो तुमच्या आमच्यासारखाच काम करत असतो. असं म्हणू नका की तो ईश्वराच्या ह्याच्यामध्ये प्रेमामध्ये गुंतून पडला आहे, म्हणजे भक्तीमध्ये तो अगदी बुडून गेला आहे म्हणून तो कामच नाही करत, आता नुसतं ईश्वर ईश्वर करतो, असं अजिबात नाही आहे. आणि कोणतीही गोष्ट अशी विरोधात्मक नसतेच. तर हे आता कालहीच मी सांगितल्याप्रमाणे भगवंतानी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. भगवंतानीच ही सृष्टी निर्माण केली आहे. त्याच्यामुळे ती सृष्टी बंद करून भगवंत म्हणत नाही की माझ्यापर्यंत या. ती सृष्टी तशीच चालू ठेवून तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकता. हा परमभक्त संपूर्ण त्याच्या जीवनामध्ये भगवंतच भगवंत असतो पसरलेला, परंतु तो सगळी कामं करत असतो. आणि त्याला उलटं असं वाटतं, हे मी जे करतोय ते मी करत नाही, माझ्याकडनं भगवंत किती प्रेमाने करून घेतोय आणि काय काय बरं तो माझ्याकडनं करून घेतोय, किती प्रेमाने करतोय. म्हणजे त्याला हे सगळं माहिती आहे भगवंताला की मी त्याच्या भक्तीमध्ये बुडून गेलोय, तरी तो माझ्याकडनं काम करून घेतोय. किती त्याचं माझ्यावर प्रेम आहे, कारण माझी कर्मही संपली पाहिजेत ना जीवनातनं. पहा, हे तर काम मला येत नव्हतं. आश्चर्य आहे की नाही, काय लीला आहे भगवंताची, असं सगळं त्याला वाटत असतं. म्हणजे काहीही घडो, चांगलं घडो का वाईट घडो, वाईट घडलं तर तो काय म्हणतो माहिती का? तो म्हणतो की काय हवंय भगवंताला, त्याचीच ही लीला आहे. माहीत नाही त्याला काय करायचं आहे, तो माझं कल्याणच करेल, पण बघूया आपण त्याला काय करायचं. म्हणजे त्याला आहे ना, वाईट घटना घडली म्हणून टेन्शन किंवा दुःख जरी तुमच्या आमच्यासारखं झालं, डोळ्यातनं पाणी आलं, तरी क्षणिक पुन्हा त्याचा ठाम विश्वास असतो की भगवंताची काय लीला आहे, बघू यातून त्याला काहीतरी वेगळंच सांगायचं आहे मला. इतका जबरदस्त त्याचा विश्वास असतो. आणि कुठलंही जगातलं कुठलंही आकर्षण त्याला राहत नाही. समोर भले सोन्याचे हिऱ्याचे ढीग ठेवले आणि तिथं कोणीही नसलं तरी त्याला पळवून न्यावंसं वाटत नाही. त्याचं कारण आहे, त्याचं कारण ही श्रीमंती काहीच टिकणार नाही. आपल्याजवळ जो भगवंत आहे ती सगळ्यात मोठी श्रीमंती आहे असं त्याला वाटतं, सगळ्यात मोठी श्रीमंती आहे. त्याच्यामुळे तो अतिशय खुश असतो आणि त्याला या जगातली कुठलीही वस्तू आकर्षित करू शकत नाही. कुठलीही घटना, दुःखाची घटना आहे तर खूप आकर्षित केलं, चिंता, काळजी, दुःख. सुखाची घटना आहे, मानाची घटना आहे, यशाची घटना आहे, याही त्याला आकर्षित करत नाहीत. ठीक आहे म्हणतो, ठीक आहे चालू दे पुढे. असं झालं का, बरं ठीक आहे, काय भगवंताची लीला आहे बघूया. कुठलीही गोष्ट टिकत नाही, सुख असो की दुःख, हे त्याला नक्की कळून जातं. आणि एकट्या भगवंताच्या
स्पर्शाशिवाय, भगवंताच्या प्रेमाशिवाय, भगवंताच्या भक्तीशिवाय या जगात दुसरं काहीही आनंद देणारं नाही आहे, ह्याचा त्याला अनुभव येतो. मग सतत त्याला केवळ आणि केवळ नारायणाचीच आठवण येत राहते. आता तुम्हाला सांगायचं तर तुम्हाला सगळ्यांना थोडंफार हे माहितीच असेल, गोष्टी तर तुम्ही ऐकता बऱ्याच वेळेला. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, याच्यासाठी एक सर्वोत्कृष्ट उदाहरण, अगदी आपलं मन हरवून गेलेलं असं कोण आहे? भक्ताच्या प्रेमासाठी, परमेश्वराच्या प्रेमासाठी आपलं मन हरवून गेलेलं कोण आहे माहिती आहे? गोपी. गोपी संपूर्ण आपला संसार करताना, तो संसार करता करता घरीसुद्धा गेल्या तरी सगळ्यामध्ये ते भाजी करत असताना कढईच्या आजूबाजूला श्रीकृष्ण आहे, सगळीकडे त्यांना श्रीकृष्ण दिसायचा, सगळीकडे. तो आपल्याबरोबर आहे, तो आत्ता आपल्या शेजारी उभा आहे, तो आपल्या बाळाच्या ठिकाणी श्रीकृष्णच झोपलेला आहे आपल्या मांडीवर. काही त्यांना सुचायचं नाही, सगळीकडे श्रीकृष्ण दिसायचा. याला म्हणतात परमभक्ती. तुम्ही पहा ते सगळं गोपींचं वाचून पहा, इतकं प्रेम होतं. ही आहे भक्ती. जगात दुसरी अशी भक्ती मी कधीही पाहिली नाही. गोपी श्रीकृष्णाला म्हणतात, काय म्हणतात माहिती का? की तू काय केलंयस कृष्णा माहिती का? आमची जी सुखाने राहणारी अंतःकरण होती, मन होती, ती तू काय केली आहेस? चोरली आहेस तू. इतकं प्रेम आहे त्यांचं. त्या प्रेमाने असं म्हणतात त्याला, सारखा आमच्या मनामध्ये तूच असतोस, तू आमची सगळी मन चोरून घेतली आहेस. हां, आणि घरातल्या कामांमध्ये जरी आम्ही होतो अडकलेले, तरीसुद्धा काय आहे, आम्ही स्वतःला काय समजतो माहिती का? निर्जीव समजतो, आणि एक श्रीकृष्णच फक्त सजीव आहे असं आम्हाला वाटतं. काही आमच्यामध्ये जीव आहे असं वाटतच नाही, सारखा श्रीकृष्ण दिसतो. इतकं श्रीकृष्णाशी एकरूप होऊन गेलेल्या आहेत त्या. सगळे त्या म्हणतात गोपी की अरे आमचे पाय सुद्धा सारखे तुझ्याकडे लागलेले असतात. म्हणजे घरात कामं करतो, कधी जायचंय कृष्णाला भेटायला, कधी जायचंय, काही नाही, एकदम निरागस प्रेम. कसलीही अपेक्षा नाहीये, कसलीही अपेक्षा नाहीये. का त्यांनी आपल्याला काय लोणी खाऊ घालावं, का काय करावं, का त्यांनी गळ्यातला हार द्यावा, नाही, कसलीही अपेक्षा नाहीये. अत्यंत प्रेम, परम प्रेम. कृष्णाशिवाय दुसरं काही त्यांना सुचतच नाहीये. केवळ श्रीकृष्णाकडे जावं, असे पाय नुसते त्या दिशेने चालायला लागतात की काय. आणि आम्ही यायला लागलो ना म्हणे तुझ्याकडे, की होतं काय माहिती का, आमचे पाय असे थकून जातात, जिथल्या तिथे थिजून जातात. आणि तिथेच आम्ही रस्त्यामध्ये विचार करत बसतो की हां, श्रीकृष्ण इथे रस्त्यातच आलाय की काय. म्हणजे पुढे काही जाताच येत नाही आम्हाला, सगळीकडे श्रीकृष्ण. पावलो पावली समोर श्रीकृष्ण दिसतोय त्यांना. आणि आम्ही जिथे जाऊ तिथे तूच समोर आहेस असं आम्हाला सारखं वाटत राहतं. मग अशा वेळी आता तो देवातल्या मूर्ती श्रीकृष्णाची घ्यावी आणि पूजा करावी, त्याला फूल व्हावं असं वाटेल का हो त्या गोपींना? आता ते कुठल्या कुठे पोहोचले आहेत. आता त्यांना श्रीकृष्णाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही आहे. तर त्यांना कधी पूजा
किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप म्हणा करावासा वाटेल. आता श्रीकृष्ण सारखा दिसतोय 24 तास. तो दिसण्या पलीकडे अजून जपामध्ये सुख आहे, पूजेमध्ये सुख आहे? नाही. पूजा जप हे सगळं त्याच्यापर्यंत पोहोचण्याची साधनं आहेत. मग तिथे हे वैदिक सुद्धा क्रिया राहत नाहीत, शिल्लकच राहत नाही. इतकं प्रेम. आणि तुम्हाला माहिती आहे ना, जिथे मी पाय ठेवीन तिथे शंकराची पिंड, अशी ती गोष्ट माहिती आहे तुम्हाला. त्यामुळे सगळीकडे शंकरच दिसतोय, सगळीकडे देव दिसतो. हे फार महत्वाचं आहे. इतकं त्याच्या भक्तीत रमून जाणं. मग कर्मकांडाची आवश्यकताच वाटत नाही. आणि आपोआप म्हणजे भक्ताने कर्मकांड सोडण्यापेक्षा खरं तर म्हणावंसं काय वाटतं माहिती आहे, कर्मकांडच भक्ताला सोडून जातात असं म्हटलं तरी चालेल. कारण तो भक्त आहे ना, कर्मकांड करण्याच्या पलीकडे गेलेला असतो. तो कर्म करण्याचं जे महत्त्व आहे ना अंतःकरणातलं, ते पूर्ण निघून जातं. तो कर्म करतो म्हणजे नाही असं नाही हो, पण करायला तेवढी करतो कर्म. कधी झालं कधी नाही झालं, करायला पाहिजेत तेवढी सगळी करतो कर्म, पण त्याच्यात त्याला महत्त्व एवढं वाटत नाही. आता भगवंत एवढा भेटल्यानंतर ध्यानस्थ बसणं वगैरे त्याला होतच नाही. सारखा भगवंत दिसतोय, तो सोडून मी ध्यानाला कुठे लागू आता, नको असं होतं. प्रत्येक क्षण प्रत्येक विचारात ईश्वर भरलेला असतो, भगवंत भरलेला असतो. अजून काय पाहिजे? आणि ईश्वराचं अखंड स्मरण होत असतं. असं जीवन तो जगत असताना संपूर्ण जे जीवन आहे ना, त्या जीवनाचीच तो आहुती देऊन टाकतो भगवंताच्या चरणी. म्हणजे आता भगवंतच त्याचं जीवन चालवतो, भगवंतच त्याच्याकडनं आवश्यक ती कार्य करून घेतो. संपूर्ण भगवंताच्या चरणांवर तो जीवन समर्पित करतो की जे काही घडतंय माझ्या जीवनात ते तूच करवतोयस आणि तुलाच कळेल माझं कल्याण. आता हे जे निरोध स्वरूप आहे, आता त्यांनी सांगितलं 2 सूत्रांमध्ये सांगितलं ना, निरोध स्वरूप. निरोधस्तु लोकवेद व्यापार न्यास. लौकिक किंवा वैदिक कर्मांचा तो निरोध करतो, म्हणजे त्याच्या हातून तो त्याग होतो, ती दूर निघून जातात त्याच्यापासून. हे झालं आत्ता मागचं सूत्र. आता निरोध ही कल्पना नारदजींना जास्ती स्पष्ट करून सांगायची आहे, म्हणून ते आता पुढच्या सूत्रामध्ये निरोध या कल्पनेचा अर्थ स्पष्ट करतायत. तस्मिन् न अन्यता, तस्मिन् न अन्यता तद्विरोधीषु उदासीनताच. म्हणजे काय? अत्यंत महत्त्वाचं सूत्र आहे हे. तस्मिन् न अन्यता म्हणजे काय? तस्मिन् तो जो परमेश्वर आहे, त्या ईश्वराच्या ठिकाणी न अन्यता संपूर्ण मनाने एकाग्रचित्त झालं पाहिजे. म्हणजे दुसरा विचार नाही. ईश्वराची भक्ती करताना न अन्यता दुसरा एकही विचार नाही. आणि मग काय? तत्विरोधीषु उदासीनताच. आणि तत्विरोधीषु म्हणजे त्याच्या विरोधात जाणाऱ्या,
भगवंताच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टी कोणत्या आपल्याला माहिती आहेत, स्पष्टपणे माहिती आहे. कोणत्या गोष्टी भगवंताच्या विरोधात जातात? सगळ्यात पहिली एक गोष्ट म्हणजे हे विश्वातल्या सगळ्या आकर्षक गोष्टी. विश्वातल्या सगळ्या आकर्षक गोष्टी या भगवंताच्या विरोधात जातात. तत् विरोधीषु, त्याच्या विरोधात असलेल्या सर्व गोष्टी, त्यांच्याबद्दल काय? उदासीनताचं. त्यांच्याबद्दल तो उदासीनता बाळगतो, म्हणजे त्यांच्यामध्ये तो अडकत नाही. पहिलं काय आहे? तस्मिन् न अन्यता. ईश्वराशिवाय दुसरा कोणताही विचार नाही, म्हणजे न अन्यता, इतर दुसरं काहीही नाही. आणि या व्यतिरिक्त काय आहे? तद विरोधीषु, त्याला विरोध म्हणजे ज्या विचारांमुळे ईश्वरी विचार दूर होतात त्या सगळ्या गोष्टींचा काय? तस्मिन् विरोधीषु उदासीनता, त्याच्याबद्दल उदासीनता बाळगायची. म्हणजे त्याच्या विरोधात जाणाऱ्या गोष्टींपासूनच मुळी लांब जायचं, त्याच्यात अडकायचं नाही, उदासीन राहायचं, तटस्थ राहायचं. अशा दोन गोष्टी. याला काय म्हणतात? आपला विषय काय चालू आहे? नारदजींना निरोधरूप स्पष्ट करून सांगायचं आहे. निरोध म्हणजे त्याग. हा त्याग म्हणजे नेमकं काय आहे ते या दोन शब्दांमध्ये सांगितलं आहे की तस्मिन् न अन्यता. ईश्वराशिवाय, एकमेव ईश्वराशिवाय दुसरा कोणताही विचार करायचा नाही. आणि तस्मिन् विरोधीषु उदासीनता, त्याच्या विरुद्ध गोष्टी आता येणारच ना. संसारच आहे चारी बाजूला, म्हणजे संन्यासाच्या सुद्धा चारी बाजूला संसारच आहे. जर तर काय करायचं? आणि चारी बाजूला समजा तो वनात गेला असेल तरी सुद्धा पोट आहे, पाणी आहे, आणि तो स्वतः याचा पंचमहाभूतांचाच बनलेला आहे. त्याला प्राण आहे, श्वास आहे, श्वास बंद व्हायला नको, पाणी तर प्यायला लागेल. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी या संसारामध्ये आहेतच आकर्षित करणाऱ्या. पण तस्मिन् विरोधीषु उदासीनताचं. उदासीन राहायचं म्हणजे काय? तहान मारायची का काय? भूक मारायची का काय? तसं नाही आहे ते. असं तर कोणीच जाणार नाही मग भगवंताजवळ. उदासीनता याचा अर्थ जे मिटवायचं ते मिटवायचं, त्याच्याबद्दल विचार नाही करायचा, लगेच ते कृती बंद करायची, ताबडतोब ईश्वरामध्ये तल्लीन होऊन जायचं. इतकं स्पष्ट आणि छान केलेलं आहे नारदजींनी. याला म्हणायचं निरोध रूपत्वात संपूर्ण अनन्यता. आणि त्याच्याविषयी प्रतिकूल जे विषय आहेत त्यांच्याशी उदासीनता ठेवायची, त्याच्यापासनं लांब जायचं. ह्यालाच निरोध असं म्हणतात. म्हणजे आपल्या हृदयात जो ईश्वर आहे त्याच्याशी तादात्म्य पावायचं, संपूर्ण एकरूप व्हायचं. आणि जे जे विषय आहेत भगवंताशी आपलं हे ऐक्य तोडू पाहतायत ते विषय. म्हणजे किती वाजले असं म्हटलं ना, मध्येच आपल्या मनात विचार आला, ताबडतोब नाही नाही नाही, ओम नमो नारायणाय. याला म्हणतात अनन्यता. ज्या गोष्टी आपल्याला दूर नेतात त्यांच्यापासून लगेच बाजूला व्हायचं आणि परत ईश्वराशी तादात्म्य पावायचं. उदासीनता बाळगायची. जे सूक्ष्म विचार, म्हणजे स्थूल तर विचार नाहीच, पण सूक्ष्म सुद्धा विचार भगवंतापासून आपल्याला दूर करतील त्याच्यापासून लगेच उदासीन व्हायचं, दूर राहायचं आणि ईश्वरामध्ये आपलं मन गुंतवायचं.
हा खरा निरोध आहे. अशी सतत उदासीन वृत्ती बाळगायची. उदासीन राहायचं म्हणजे नाराज राहायचं असं अजिबात नाही. कारण अनेक शब्दांचे ना काय होतात, अनेक वेगवेगळे अर्थ होतात आणि मग आपण काय होतो, मिसगाईड होतो की नको बाबा, हे नारद भक्तिसूत्र काहीतरीच सांगतंय, मला तर संसार करायचा आहे, मुलं बाळं नातवंड आहेत आणि त्यांचं कोण बघणार, असं ते कधीच सांगत नाही आपल्याला. उदासीन राहायचं म्हणजे नाराज नाही राहायचं. आपल्याला मागच्या सुद्धा सूत्रात झालेलं आहे की हा जो परमभक्त असतो हा सगळी कार्य करतो, पण कार्य करत असताना कुठेही हे नसतं की मी काम करतोय, मी असं आहे, मी तसं आहे, मी हुशार आहे. त्याच्या उलट काय असतं, अरे हेही काम भगवंतानी माझ्याकडनं करून घेतलं, काय ही भगवंताची लीला, त्याला काय हवंय माझ्याकडून, बघूयात तरी, अशी तशी वृत्ती होते. भगवंताची लीला पाहण्यातच तो अगदी रंगून जातो. म्हणजे तो काही कधी कर्म सोडतो का, नाही. त्याच्यामुळे भीती बाळगायचं काहीच कारण नाही. तर उदासीनता ही अशा प्रकारची. उदासीन म्हणजे काय, या भक्तीचे विचार, मनातून दूर करणारे जे विचार आहेत किंवा ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून थोडंसं अलिप्त राहिलं. अगदी साधा हा नियम आहे ना, साधा सिद्धांत आहे हा आपल्या जीवनाचा, की आपल्याला आता मुलांना परीक्षा आली, खेळण्यापासून उदासीन व्हायचं म्हणजे दूर राहायचं. खेळायला खूप आवडतं पण नको बाबा नको, तो विचारच करायला नको. एकदा तो विचार आला क्रिकेटचा मनात, काय माझा अभ्यास नाही होणार, कोणी सिक्सर मारली, कोणी फोर मारली, नको नको नको, तो विचार नको. आता उद्या मॅथ्सचा पेपर आहे, मला हे सगळं करू दे. म्हणजे काय आहे, मॅथ्स या विषयाशी अनन्य राहायचं, त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही. आणि जे विषय मनात येतील त्याच्या विरुद्ध त्याच्यापासून दूर जाणार आहे, ताबडतोब उदासीन व्हायचं, नको नको नको, त्याच्यापासून दूर व्हायचं. इतकं साधं सोपं आहे. म्हणजे कर्तव्य कर्म कोणतीही सोडायची नाहीत, परंतु ईश्वराची भक्ती सुटू नये मनातली. म्हणून काय करायचं, तर म्हणून ईश्वराच्या भक्तीपासून दूर नेणारे जे विचार आहेत या मायेमधले, त्यांच्यापासून आपण उदासीन राहायचं म्हणजे दूर व्हायचं पटकन. आणि जसजशी ही भक्तिभावना आपल्या मनामध्ये वाढत जाते तशा आपण काय होतं, भगवंताभोवतीच फक्त नाचायला लागतो. सतत भगवंताभोवती फेऱ्या मारायला लागतो, प्रदक्षिणा घालायला लागतो. म्हणजे मनानी, मनानी. तव गुण गुंजी घाली तरुंजी, रुंजी म्हणतात त्याला. भगवंताशी रुंजी घालणं म्हणजे सारखं भगवंत 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 करणं आणि त्याच्याच आजूबाजूला राहणं, हे आपलं व्हायला लागतं. आणि सगळी ही जी म्हणजे ह्या विश्वातली आपली जी कर्म आहेत, कर्म सगळी होतात, पण कर्मामागे जी आसक्ती आहे हा खूप महत्त्वाचा आणि सूक्ष्म भाग आहे. की काय आहे, एक स्त्री असते, तिला घरातल्या सर्वांसाठी स्वयंपाक करायचा असतो. मग तिला ती सगळ्यांची करण्याची आसक्ती असते की माझ्या घरातल्या कुटुंबियांना छान छान करून घालायचं. ती स्त्री ज्यावेळी भगवंताच्या भक्तीमध्ये रमते त्यावेळी ती तो स्वयंपाक तसाच छान करते. पण काय होतं माहिती, तिची कशी प्रवृत्ती बदलते, आता जे माझे कुटुंबीय आहेत त्याऐवजी ते सगळे भगवंत आहेत, माझ्या घरातले सगळे भगवंत जेवणार आहेत, मग मी कशी स्वयंपाक करू. आता आणखीन जास्त प्रेम, पण कुटुंबीय म्हणून नाही. म्हणजे हा केवढा मोठा उच्च प्रकारचा बदल होतो आपल्यात परमभक्तीमुळे. सगळे विचारच आपले बदलून जातात आणि संपूर्ण
हृदय भगवंताच्या प्रेमाने पूर्ण भरून जातं. म्हणजे अक्षरशः जशी पहाट होते तसा आपल्याला सुगावा लागतो. काय माहिती आहे, आता लवकरच उजेड होणार, दिवस होणार आणि आता आपल्याला कामाला लागायचं जोरदार. सकाळी उठल्यावर असं कधीच म्हणत नाही की मला आज कंटाळा आलाय. एक तर झोप झालेली असते आणि ही पहाटच मोडी आपल्याला खुणावत असते. आता उजेड होणार आणि तो होणारच असतो उजेड. सगळा अंधार दूर होतो. त्याप्रमाणे केवळ भगवंताची भक्ती अशी हृदयात पुरून भरून फुलून गेली ना की ताबडतोब हे जे चिंता, काळजी, द्वेष, मत्सर आहेत ना, हे का होते हेच आपल्याला कळत नाही. कारणच नाही आहे काही. भगवंताशिवाय या विश्वामध्ये काहीही नाहीच आहे. तर कशाचा द्वेष, कशाचा मत्सर, आणि मलासुद्धा कशाची गरज नाहीच आहे. फक्त कर्म ती करायची आहेत आणि इथल्या इथे ठेवून द्यायची आहेत. भाजी करायची कढईत, झालं काम, झाली खाऊन की घासायची आणि घासून पुसून पालथी टाकून द्यायची. बाकी काही काम नाही त्याचं. रात्री झोपेतनं उठून कढई माझी कुठे नेली का कोणी हे म्हणायची गरजच राहत नाही. त्याप्रमाणे सगळं हे इथले इथेच ठेवायचं आहे आपल्याला. केवळ एक म्हणजे केवळ एक गोष्ट, भगवंताविषयी प्रेम, आणि केवळ भगवंताला घेऊन आपण बरोबर राहू शकतो कायमचे. बाकी काही शिल्लक राहत नाही. सगळी उपकरणं आहेत, म्हणजे मान अपमान, हे यश अपयश, ही सगळी माझ्या जीवनातली उपकरणं आहेत. माहिती आहे का काय होतं हे बघा, कधी कधी आहे ना माणूस एकदम नाराज होऊन जातो ना. हे स्पष्ट करते मी मुद्दाम की मनुष्य खूप नाराज होतो की मला हे असंच होतं आणि मला नीट जमतच नाही, मग मला अपयशच येतं. मग काहीतरी त्याला यश येतं का माहिती आहे, त्याला उठून उभं राहून काहीतरी कार्य करण्याची प्रेरणा मिळावी, उत्साह मिळावा. हे परमेश्वराचीच कृपा म्हणायची. पण होतं काय माहिती आहे का, प्रेरणा आणि उत्साह मिळून तो पुढे जाण्याच्या ऐवजी तो अहंकारामुळे त्याच्यातच रमतो. मी किती शहाणा, मी कसं केलं, मी असं केलं, मी मोठा, मी हुशार, आणि मग त्या अहंकारामुळे तो त्याच्यामुळे ढेपाळतो. आता पूर्वी यश मिळत नव्हतं म्हणून ढेपाळला होता, आता अतियश झालं म्हणून तो अहंकारामुळे ढेपाळलेला राहतो आणि ती गाडी कधी पुढेच जात नाही. परंतु ही सगळी जी यश किंवा अपयश आहेत, यश हे मला प्रेरणा देण्यासाठी आणि अपयश हे मला माझा अहंकार घालवण्यासाठी. व्यक्ती चांगली बोलते म्हणजे मला प्रेरणा देण्यासाठी फक्त त्याचा मला उपयोग करायचा आहे, आणि व्यक्ती वाईट बोलते म्हणून मला माझा अहंकार घालवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा आहे. हे सगळ्या दुनियेतले या व्यक्ती म्हणजे आपली बटणं आहेत. खाट 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 बटणं दाबली, कोणी वाईट बोललं बटन दाबलं, अहंकार गेला विरघळून. कोणी चांगलं बोललं बटन दाबलं, उत्साह आला, काम केलं. अशा रीतीची समज आपल्याला आली पाहिजे, म्हणजे भगवंतामध्ये आपलं मन गुंतेल. नाही तर आपलं मन गुंतणार नाही भगवंतामध्ये. आपल्याला माहिती आहे, एक उदाहरण सांगते याच्यासाठी की बघा तुम्ही, छोटी मुलं असतात ना, हे उदाहरण देऊन झालेलं आहे. छोटी मुलं असतात, खूप छोटी असतात, पाण्यातली असतात ती खुळखुळं मागतात, त्याच्यापेक्षा थोडी मोठी होतात ती फुगा मागतात, अजून मोठी होतात ती गोट्या मागतात, त्याच्यापेक्षा मोठी होतात ती हे मागतात काय, क्रिकेट, चेंडू, बॅट, त्याच्यापेक्षा मोठी होतात ती पतंग मागतात, आणि शेवटी नोकरीला लागतात ती काहीच मागत नाहीत. म्हणजे मनुष्य जसजसा मोठा होत जातो तसतशी त्याची समज जशी मोठी होत जाते, त्याप्रमाणे तो जसजसा भक्त बनत जातो. त्याला समजून जातं या सगळा खेळ आहे,
सगळा एकूण एक खेळ आहे, पैशाचा खेळ आहे, मान अपमानाचा खेळ आहे, सगळ्या व्यक्तींचा खेळ आहे. त्याला अर्थ काही नाही, मला फक्त पुढे जाण्यासाठी आणि अंतिमतः भगवंताचं परमभक्ती गाठण्यासाठीच याचा उपयोग करून घ्यायचा होता. आई वडील कधी आकर्षित होतात का खेळण्यांकडे? कधीच नाही. किंवा मोठ्या मुली झाल्या की कधी भातुकलीकडे आकर्षित होतात का? कधीच नाही. त्यांना ती समज आलेली असते की आता काय त्यात काय खेळायचं, आता मजा आहे का? हे काय चुरमुरे घेऊन त्याची पोळी करायची पोळपाट लाटण्यावर, नाही, आता त्याच्यात मजा नाही. लहानपणी ते मन तेवढंच कार्यरत असतं आणि तेच फक्त एन्जॉय करू शकतं. पण आता समजलं ना ईश्वर म्हणजे काय आहे, हे विश्व म्हणजे काय आहे, ईश्वराशी भक्ती केल्यामुळे काय मिळतं आणि इतर गोष्टींपासनं दूर राहणं हे किती श्रेयस्कर आहे हे आता कळल्यानंतर आता आपल्याला काहीच सांगायची गरज नाही. आपल्या मनाच्या प्रवृत्तींवरच तर विषयवस्तूंचं आकर्षण अवलंबून असतं. आता प्रवृत्तीच बदलली आहे, भगवंताकडे प्रवृत्ती लागली आहे, तर आता आकर्षण असेलच कसं? याला म्हणायचं अनन्य भक्ती. मग ही जी अनन्य भक्ती किंवा दिव्य भक्ती आहे हे म्हणजे नक्की काय आहे ते आता पुढच्या 10व्या सूत्रामध्ये ते सांगणार आहेत. कसं अगदी एखाद्या गुंतवलंय या माळेत असलेल्या फुलांप्रमाणे, मण्यांप्रमाणे ते कळेल तुम्हाला. आणि म्हणून त्याला सूत्र म्हटलेलं आहे. सूत्र म्हणजे धागा. एका धाग्यामध्ये एकाला एक लिंक असलेलं हे सूत्र आहे. आता निरोधाची 2 सूत्र झाल्यावर निरोध म्हणजे नक्की काय हे या 9व्या सूत्रात सांगितलं. आणि दिव्य भक्ती हा विषय आल्यावर आता दिव्य भक्ती किंवा परमभक्ती किंवा अनन्य भक्ती म्हणजे काय हे आता 10व्या सूत्रात ते स्पष्ट करणार आहेत. ते आता आपण उद्याच्या तासाला बघूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.